ही गोष्ट फक्त एका हत्तीणीची नाही, तर ही गोष्ट आहे गावाच्या लेकीची आणि तिच्यावर जीव टाकलेल्या त्या गावकऱ्यांच्या भावनेची. ही होती माधुरी, म्हणजेच महादेवी. कोल्हापूरच्या नांदणी मठात गेली कित्येक वर्ष राहणारी, लहानग्यांना आशीर्वाद देणारी आणि त्यांना खेळवणारी. पण एक दिवस कायद्यानं हात धरला आणि पैशांनी न्याय जिंकला. तिच्यावर इतका जीव लावलेल्या त्या गावकऱ्यांचं कोणी ऐकलं नाही. न्यायालयात निर्णय झाला आणि ती गेली गुजरातच्या वणतारामध्ये. शेवटी गावकऱ्यांसोबत ती सुद्धा रडली. गावकरी एका हाताने निरोप देत होते तर दुसऱ्या हाताने डोळे पुसत होते. पण तिचं गाव आजही थांबून आहे. कुठे ना कुठे ती परत येईल या आशेवर. आज गावातल्या लोकांनी जिओवर बहिष्कार टाकला आहे. सिम पोर्ट करत आहेत. का? कारण मन विकलं गेलं, पण नातं मोडलं गेलं. ते एक हत्तीण नव्हती, तर ती देवाची मूर्ती होती, जी श्वास घेत होती. हा प्रश्न कायद्याचा नसेल कदाचित, पण हा प्रश्न आहे भावनेचा, श्रद्धेचा आणि माणुसकीचा. म्हणून फक्त एकच विनंती, माधुरीला परत आणा. गाव परत सुखाने श्वास घेईल. महादेवी परत आलीच पाहिजे, कारण ती गावाची होती आणि गावाचीच राहिली पाहिजे. येते की येते कुठलं आपलं